दरम्यान काही गोष्टी गुपित ठेवायच्या असतात आणि एकदम धक्का द्यायचा असतो अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे। तर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी फिरतायत पण डॅमेज सुरूच आहे अशी प्रतिक्रिया आमदार गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। पाहूया। सचिन नायर यांचा अर्ज भरताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि बाकी आमचे सगळे सदस्य होते। त्याला टीव्हीला बदलून मी इकडे आलो पळत पळत। खरं काय ते आम्हालाच काय कळलं। एकनाथ शिंदे यांनी पुन्हा धक्कातंत्राचा वापर केलेला आहे। नाही सांगायचं नसतं, सगळं असं ओपन सांगितलं तुम्ही ते पसारा करता ना, सांगायचं नसतं। काय गोष्टी जे गुपित ठेवायच्या असतात आणि अचानक धक्कातंत्र द्यायचा असतो। पेक्षा सगळ्यांनाच असते, तसं थोडी आहे। पद तर एकच आहे आणि काय त्याचे विजन असेल का असेल आणि म्हणून साहेबांनी संजय पाटील आमच्याकडे एकच पद्धत आहे, कोणी किती इच्छुक असलं तरी मुख्य नेते ऐनवेळेस ज्याचं नाव सांगतात ते सगळं मान्य करतात। त्याच्यामुळे आमदार कार्यकर्ता सर्वसाधारण कार्यकर्ता पक्षाचे काही कार्यक्रम पक्षाचे आंदोलनं पक्षाची दिशा ही ठरत नसल्यामुळे प्रत्येकाला उदासीनता आहे। आम्ही पण शिवसेनेत काम केलं ते आम्ही सत्तेत नव्हतो, पण एक कार्यक्रम असायचा की इथं आंदोलन करा, इथे पक्षाचे मेळावे घ्या, इथे शाखा ओपन करा, या ठिकाणी असं असं करा। आता काय आहे, आता काहीच नाही। ते तर डॅमेज कंट्रोल करण्याकरता फिरताय ना, पण इकडे डॅमेज सुरूच आहे। आता किती किती लोकांना आवरणार आहे। आता पुन्हा वरळीमध्ये सभा घ्यावी लागेल। माननीय एकनाथ शिंदे आमचे मुख्य नेते आहेत आणि त्यांच्या मनात काय पॉलिटिकल कॅल्क्युलेशन असतील किंवा त्यांना जो पक्ष वाढ करायची आहे आणि आज आमच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत आणि त्यामुळे विधान परिषदेमध्ये ऑपरेशन टायगर असं याला म्हणतात। परंतु अनपेक्षित नाव आहे सचिन अय्यरजी खर तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे होते आणि वरळीमधनं नाव होतं त्यांचं। हीच विशेषता माननीय एकनाथ शिंदे यांची आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।